तर मित्रांनो, आज मी ट्राय करणार आहे आपल्या डॅशिंग अर्नोल्ड मामाचा छोटासा चेस्ट वर्कआउट. आजचा वर्कआउट ट्राय करून बघ भाई. तगडा पंप नाही ना आला तर जिम सोड. माझं नाव कशाला बदलायचं उगाच. चल भाई सुरू करूयात. वर्कआउटच्या सुरुवातीलाच मामा मला इन्क्लाइंड बेंच डंबल प्रेस मारायला लावतो. मामाने हळूच माझ्या कानात सांगितलं किती सेट मारायचे. 5 ते 7 सेट ऐकूनच माझी अर्धी एनर्जी कपली भाई. मला वाटलं मामा मस्करी करतय, म्हणून मी मामाला बोललो खोट 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 बोलायचं नाही. मामानी चापकणीशी वळली, तर तुझ्या फीडचा ट्रेंड तुझ्याकडेच ठेव, माझ्या वर्कआउट मध्ये आणू नको. मग कुत्र्यासारखं कुई कुई करत त्याच बेंचला फ्लॅटवला आणि त्यावर फ्लॅट डंबल प्रेस मारले भाई. भाई माझी खाज बघ, 7 सेट मारून पण पहिले 25 किलोचा डंबल हातात घेतलाय. आज काही खरं नाही माझा. छातीच्या मसल पासून आतमधल्या बरगड्या पण सुधणार आहेत. आणि मेन गोष्ट म्हणजे आज काही शोल्डर त्याची लायकी दाखवत नाही भाई. ड्युरिंग वर्कआउट शोल्डर पेन होणं हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमला मिनिमाइज करण्यासाठी बिफोर वर्कआउट प्रॉपर वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे. असो, त्यानंतर पुढची एक्सरसाइज अर्नोल्ड मामा सांगतात चेस्ट पॉवर प्रेस मशीन. भाई ही मशीन तुमच्या जिम मध्ये असेल आणि तिची अलाइनमेंट एकदम प्रॉपर असेल, भाई साहब मशीन मारायला एवढी मजा येते ना. नाहीतर काही मशीन एवढ्या फॉल्टी असतात, तिच्या आईला एक नांगा इकडे एक नांगा तिकडे. मी तर बोलतो इंजुअर्ड होण्यापेक्षा ती मशीन परफॉर्म करूच नका किंवा बाय सिंगल हँड सेट परफॉर्म करा. त्यानंतर शेवटची एक्सरसाइज 2 बैलांना शिंग धरून खेचायची. अरे भाई म्हणजे पेकडेक फ्लाय. पेकडेक फ्लाय ही चेस्ट साठी एवढी प्रॉपर आयसोलेशन मुवमेंट आहे. यात चेस्टचे सगळे मसल ग्रुप टार्गेट होतात आणि मेन गोष्ट ही आहे की यावर तुमचं मसल माइंड कनेक्शन एकदम इझी बनतं. चल भाई वर्कआउट खपला, आता पोजिंग मारूया. बाय द वे तुम्हाला काय वाटतं, मला जरा पोजिंग रुटीन चेंज केला पाहिजे काय? काहीतरी नवीन वेगवेगळ्या पोजिंग आणल्या पाहिजेत नाही? रोज रोज तेच तेच बघून कंटाळा आला असेल तुम्हाला पण. ठीक आहे, चला तुमच्यासाठी नवीन पोजिंग शिकूयात. आजची व्हिडिओ आणि वर्कआउट दोन्ही आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि वर्कआउट ट्राय करा. आणि अशाच आणखीन मजेदार वर्कआउट रुटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.